सगळे माझे भाऊ आहे, बंधू आहे, वडील जागी माणसं आहे, त्यांना मी पहिला माझा नमस्कार. विषय कसा आहे, आपल्या गावातल्या गोष्टी काही असू द्या, लहान छोटी मोठी, ठीक आपण पहिले आपल्या चांगली आलं पाहिजे, आपल्या ऑफिसमध्ये आलं पाहिजे, त्यांनी तुम्ही विचारलं पाहिजे सरपंच अध्यक्ष, उपाध्यक्ष, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, आपल्या गावात अशा गोष्टी काही चालल्या, कुठली चालू द्या, काही हानी होत्या जुई ती आपण पहिली गावात चर्चा करून ती मिटवली पाहिजे, मग आपण पुढे गेलो पाहिजे. सरपंच उद्या होणारा, सगळे सरपंच होणार आहे. सरपंच ही खुर्ची बाप इस्टेट नाही, ही जनतेची खुर्ची, जनतेने दिलेली. पण आपण कोणीही सरपंच होऊ द्या, एक आपली बहीण होईल, एक उद्या आई होईल, एक भाऊ होईल, आपण ग्रुपवरती जी चर्चा करतो त्या सरपंचाची त्यांनी सामने आले पाहिजे, बोललं पाहिजे. मला रडा येते 15 दिवस चर्चा ग्रुपवरती, व्हॉट्सअपवरती. उद्या आता आपण ठराव घेतलाय, उद्या मी ती प्रिंट काढल्या, मी जे माझ्या सरपंचाची विरोधात ज्यांनी व्हॉट्सअपला ग्रुप केला, निषेध व्यक्त केले ना व्हॉट्सअपला, मी गुन्हा दाखल करणार. स्पष्ट मी सांगतो, आम्ही गावाबरोबर आहे. ज्यांनी माझ्या आईचा निषेध व्यक्त केला ना व्हॉट्सअप ग्रुपला, त्यांचे सगळ्यांची स्क्रीनशॉट आहे. आम्ही गुन्ह्यात 100% आम्ही गावाबरोबर आहे, पण गावाली सरपंच बरोबर चेअरमन साहेब. तुम्हाला तुमचं गाव प्यारे, आम्हाला आमच्या आई बहिणीची इज्जत नाही का? व्यक्त करायची गरज आहे. शांततेचा फायदा घेतात का? ऐकून घ्या, आपल्या गावामध्ये तळकले रत्नाशेठ करायला पाहिजे. म्हणजे तुमची सून सरपंच होऊ शकते गावाची, कोणची सून नाही सरपंच होणार, कोणची सून सरपंच नाही होणार गावात. आज आम्ही तकडे 49 पैसे चालली आहे, माझ्या मुलाचं लग्न झाले, मला 2 नातू आहेत. निषेध व्यक्त करायचा अधिकार दिला कोणी? व्हॉट्सअप ग्रुपला करूया. आमचे माजी सरपंच विठ्ठल बेलकरीचा असतील, ऐका, आमचे माजी मित्र सरपंच विठ्ठल बेलकर असतील, आम्ही किती त्रास वाटले. आनंद शेठ माझं मला माहिती आहे. आणि आज माझ्याबरोबर माझी बहीण शाहिला बेलकर, त्याला समोर घ्या, डोळ्याला पाणी येतं. चुकीचे निर्णय करू नका. आम्ही सर्व एकत्र आहे, कोणी कोणत्यासाठी येत नाही. मानी साहेब आता ऐकून घ्या, आनंद शेट तिथं सुनील महाराज बसल्या, त्यांना विचारा यथा आमच्या विठ्ठल बेलकरच्या आणि माझ्या ह्या गोष्टी करू नका. हा जुळी विनंती माझ्या गावाला. धन्यवाद. आज सगळे ग्रामस्थ सकाळी 12ची वेळ होती, मला तर 12 वाजल्यापासून आता 3 वाजले, 3 तास आपण या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलो. आणि आजचा जो सभेचा विषय होता कला केंद्र बंद करणं, तर तो तशा प्रकारचा ठराव सुद्धा या ठिकाणी सचिवांनी वाचलेला आहे. मी एकच म्हणेन मॅडम, की सरपंच म्हणून, एक महिला म्हणून आम्हाला तुमचा नक्कीच अभिमान आहे. आणि पुढील काळामध्ये जेव्हा जेव्हा आमची सर्व ग्रामस्थांची तुम्हाला मदत लागेल तेव्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत. फक्त आजच्या गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक बघा. कुठेतरी गावाच्या दृष्टीने घेतलेला निर्णय तो आम्हाला थोडासा म्हणजे ग्रामस्थांना थोडासा चुकीचा वाटला, म्हणून आम्ही हा सगळा विषय घेतलेला आहे. कदाचित सरपंच मॅडम यांनी, शेवटी त्याही ग्रामस्थ आहेत, त्या महिला आहेत, कारण कुटुंब प्रमुख महिला असेल तर तिला आपल्या कुटुंबाची काळजी असते, आणि त्या काळजीपोटी कदाचित गावासाठी महसुलाचा विषय असेल किंवा आणखीन त्या प्रोजेक्टने काही गावासाठी काही भलं होतंय का काय, असं कदाचित त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो. परंतु आमची विनंती हीच होती की ह्याच गोष्टी आम्हाला सगळ्यांना जर सोबत घेऊन केल्या असतात तर कदाचित त्याच्यातून काही वेगळे निष्पन्न झालं असतं. असो मॅडम, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मगापासून ज्यांनी ज्यांनी मतं मांडली, कदाचित चुकून जर तुमच्याबद्दल एक सरपंच आणि गावच्या प्रथम नागरिक आणि महिला आहे, आमच्या कुणाकडून चुकीचा शब्द गेला असेल त्याबद्दल आम्ही सगळे दिलगिरी व्यक्त करतो. आणि काय चुकून काही भावनेच्या भरात काही शब्द गेले असतील तर ते आपण मोठ्या मनाने सगळं माफ करावं. आणि गावासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.
तुम्ही जो काही निर्णय चांगला घ्याल गावाच्या भाल्यासाठी, त्यासाठी सगळं गाव तुमच्या सोबत निश्चितपणे राहील. धन्यवाद. खरं तर मला कला केंद्र या विषयात मी एक महिला म्हणून मला ही कुटुंब आहे, माझ्या एका शेतकरी कुटुंबातील सरपंच झाले म्हणून असं नाही का माझ्या पाठीमागे काही विशेष असे राजकीय काही असते असं नाही. मी शेतकरी कुटुंबातलीच आहे. एक महिला म्हणून मलाही वाटतं काही गोष्टी असं ज्यावेळेस सरपंच पदावर खुर्चीवर असतो, ज्यावेळेस डॉक्युमेंट विषय येतात, काही गोष्टी आता सगळ्यांना माहिती. आता काल आमच्या सदस्य आमची 2 वर्ष ग्रामपंचायत मध्ये नव्हते राहणार शेतकरी. ज्यावेळी त्यांच्या नातवाची जन्माची नोंद होती, अगदी डॉक्युमेंट 2 वर्ष ज्या सदस्यांनी ग्रामपंचायत बघितली नाही, ज्यावेळी ते ऑफिस मध्ये आले त्यांची तरतूद सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित बसून सही देणं एक सरपंचाचं काम असतं. ज्यावेळी काही विषय असतात, आता या विषयामध्ये खरं सांगायचं, आता जमीन सोपान संतुडलकर यांनी त्यांची नोंदणी करून दिलेली आहे साई सांस्कृतिक कला केंद्र या विषयी. आता खरं तर हे सांस्कृतिक कला केंद्र एक महिला म्हणून प्रामाणिकपणे सांगते, माझा ह्या गोष्टीत अभ्यास नव्हता. आणि ज्यावेळी आपल्या गावात विषय व्हायचा, उत्तम त्याच्यानंतर तो विषयाला आला, त्यावेळी ते लक्षात आली गोष्ट याचं काम नक्की करायचं. पण साहेब आज नव्हते त्यावेळी तुम्ही म्हणले होते, पण त्यावेळी परिस्थिती अशी होती का ना ग्रामपंचायत मध्ये कुठलीही ना हरकतीचे काही बंद होण्यासाठी अर्ज ग्रामपंचायत मध्ये नव्हते, आलेही नव्हते कुणी. त्यामुळे हेही सांगू शकत नव्हते की ही कला केंद्र हा विषय काय आहे आणि बंद ग्रामस्थांचा नकार आहे, ही गोष्ट मी त्यावेळी सांगू शकत नव्हते. त्यानंतर पूर्ण त्या विषयाला अभ्यास केल्याच्या नंतर अनुवादाने काही गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर मी तो अभ्यास केल्याच्या नंतर परिपूर्ण ज्यावेळेस केलं, मी मीडियासमोर आणि गावासमोर पण या गोष्टी व्यक्त होणार होते. पण ज्यावेळी आपले गावचे सोडून बाहेरचे लोक ज्यावेळी आले आणि बाहेरच्या लोकांनी हे शब्द वापरले का गद्दार म्हणून, मलाही माझ्या गावाला एक विचारायचंय, जर तुम्ही या गोष्टीसाठी सर्व एकत्र येतात, ज्यावेळी सरपंचावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल होतो, ज्यावेळी एक महिला म्हणून गद्दार एक निषेध व्यक्त होतो, त्यावेळी तुम्ही गावकरी कुठं होते? मला काही प्रश्न आहेत ना. चूक माझी झाली, मान्य आहे. ज्या गोष्टीचा अभ्यास नव्हता, काही गोष्टी समजा झाल्या त्या गोष्टी, किंवा तुम्ही गावकऱ्यांनी त्यावेळी कुठे गेले होते, त्यावेळी काय नाही बोलले, काय अॅट्रॉसिटी गुन्हा एका महिला सरपंचावर काय, आणि गावासाठी कोणती कमी राहिली होती माझ्याकडून, कोणती चूक झाली होती अशी ना कामं झालेले नाहीत म्हणून सांगा. प्रत्येकाने सांगा. आता सगळ्यांना ग्रामसभेत बोलण्याचा अधिकारी मला वाटतं ग्रामसभाने आपली बैठकी सांगावं का या ठिकाणी सरपंच सुटले आणि स्टँड पाहिजे. असं नाही का ग्रुपवर प्रत्येक गोष्ट तुम्ही प्रत्येक गोष्ट बोलणं काहीतरी मनाला माझ्या पण लागत असेल ना. असं काम तसे हे मी म्हणते, पण तसं ग्रामस्थांनाही वाटलं पाहिजे का कामं झाले म्हणून स्मशानभूमीचं काम असते, रस्त्याची कामं असतील, त्याप्रमाणे बरोबर पोलीसचं काम आहे. अगदी प्रामाणिकपणे मी गाव माझं याच गोष्टीने कुठलीही बेईमानी न करता प्रामाणिकपणे प्रत्येक काम केलेलं आहे आतापर्यंत. आणि ह्या प्रामाणिकपणाचं फळ जर असं भेटत असेल तर मला वाटतं प्रत्येकाने त्याचा विचार करावा. जर माझं काही अनवधाने काही बोलण्यात काही शब्द चुकला असेल तर माफ करा. पण मी खंत वाटते सरपंच म्हणून, एक महिला सरपंच म्हणून, त्यानंतर गावाला काय आणि कृपया आपल्या गावाची इज्जत ही आपल्या गावात ठेवा. चुलीजवळ भांडण झालेलं चावडीजवळ नका बघू. असं नाही का गावाला माहित नव्हतं, सगळ्या गोष्टी गावाला माहिती आहे. ज्यावेळी जमीन मालकांनी अग्रीमेंट केलं रीतसर दरम्यान त्याच्यावर कला केंद्र म्हणून हा उद्देश आहे, त्यांचा अग्रीमेंट आहे त्याच्यावर. काय भावाने जमीन घेतली त्यांनी, नाण्याच्या 2 बाजू असतात. कोणाला माहित नव्हतं असं सांगावं का या गोष्टीमध्ये कोणाला माहित नाही. आणि नसेल चुका माझं काय ज्या वेळेस ती बाईट दिली का त्या बाईनं
आत्ताच्या वेळेत कमाई सगळी कुठं आपल्या दूध झाली? नसू द्या, माहीत असू द्या नाही तर नसू द्या, पण आता मगाशी यांनी मॅडमनी सांगितलं रंगनाथ बेलकरांच्या नातवाचं कोरोनाच्या पिरियडमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली नव्हती. त्यांनी त्याच्यानंतर सगळे डिपार्टमेंट असेल किंवा काही समजा जे डॉक्युमेंट त्याला लागतात नोंद करण्यासाठी ते त्यांनी सगळे जमून आणल्यानंतर सरपंच मॅडमनी ते सगळे डॉक्युमेंट वाचले आणि वाचल्यानंतर रीतसर त्याला परवानगी देणंच बाहेर जर डॉक्युमेंट ओके असतील तर. त्याच पद्धतीनं जर मी मगाशी बोललो सोपान संतू बेलकर यांनी साई, माझा आवाज मस्त मोठा आहे, साई सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र या नावाने जर नोटरी केलेले डॉक्युमेंट जर त्यांनी त्या पार्टीला दिले असतील आणि ते ना हरकत दाखला मिळण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात त्यांनी जर ग्रामपंचायतीला जोडले असतील तर ग्रामपंचायत विचार काय करणार? जर कागदपत्र ओके आहेत, ह्या जे होणारा व्यवसाय आहे त्याच्यातून गावाला ग्रामपंचायतीला जर उत्पन्न वाढणार असेल तर त्या पद्धतीनं सकारात्मक विचार करून, आता आपल्याला माहिती आहे बिहारचे ते कोणते लालू प्रसाद काय खाल्लं होतं त्यांनी? चाराच खाल्ला होता ना. इथं पण चारा छावणीमध्ये काहीतरी गडबडी झालेल्या असतील ना, का माहीत नाही. असो, त्याच पद्धतीनं ह्या गावात उत्पन्न वाढण्याच्या हिशोबाने त्यांनी जो निर्णय घेतला तो काय चुकीचा निर्णय आहे? बरं, व्हॉट्सअपला महिनाभर 15 दिवस ही चर्चा करीत होते तुम्ही, असं तुम्हाला एकदा वाटलं नाही का? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.